संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। चाकण एमआयडीसी भागातून दुचाक्या चोरून त्या निर्जन जंगलात नेऊन खोलून त्यांचे मॅकव्हील आणि स्पेअर पार्टचे भाग वेगळे करून विक्री करायचे, तर उर्वरित मोटरसायकलींचे सांगाडे निर्जन ठिकाणी अथवा विहिरीत फेकून देऊन नष्ट करत असल्याची घटना समोर आली आहे। म्हाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी रविवारी दिनांक 15 रोजी तिघांनाही अटक केली असून त्यांच्याकडून एकूण 3,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। अतुल उर्फ मण्या संदीप गावडे व 19 वर्षे, राहणारे खानवस्ती मंचर, तालुका आंबेगाव, गणेश मच्छिंद्र भगत वय 18 वर्षे, राहणारे खानवस्ती मंचर, तालुका आंबेगाव या दोन दुचाकी चोरट्यांसह स्पेअर पार्ट विकत घेणारा अजित कैलास जाधव वय 23 वर्षे, राहणारा ठाकरवाडी जळुके खुर्द, तालुका खेड अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे। या चोरट्यांकडून 7 मोटरसायकली व सुट्टे भाग असा एकूण 3,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। म्हाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या सूचनेनुसार म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांच्या तपास पथकाने दुचाकी चोरीच्या घटना घडलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले। त्यांना एकसारख्या वर्णनाच्या 3 व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी मोटरसायकल चोरताना दिसून आल्या। मंचर, तालुका आंबेगाव येथून 3 आरोपींच्या बरोबर एक विधी संघर्षित अल्पवयीन आरोपीलाही अटक केली आहे। सदर कारवाई म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते, पोलीस निरीक्षक गुन्हे प्रवीण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस हवालदार अमोल बोराटे, विठ्ठल वडेकर, युवराज बिराजदार, किशोर सांगळे, पोलीस नाईक संतोष काळे, पोलीस शिपाई शिवाजी लोखंडे, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, गणेश गायकवाड, मंगेश कदम, अमोल माटे तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 कार्यालय येथील पोलीस हवालदार राजूश जाधव यांनी केली आहे। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।